नागपुर के बांद्रा इलाके में कांच कंपनी के पास पुरानी रंजिश के चलते एक युवक की बेरहमी से हत्या का मामला सामने आया है। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए मुख्य आरोपी को गिरफ्तार कर लिया है, जबकि 2 आरोपी अभी भी फरार है। प्राप्त जानकारी के अनुसार आपसी मतभेद के चलते विवाद हुआ था, जिसमें रोशन धर्म सिंह उइके की हत्या कर दी गई। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और जांच शुरू की गई। जांच के दौरान पुलिस ने आसपास लगे सीसीटीवी फुटेज खंगाले, जिसमें वारदात में शामिल 4 लोगों की मौजूदगी सामने आई। आगे की जांच में सामने आया कि यह हत्या करीब 1.5 साल पुरानी रंजिश के चलते की गई थी। पुलिस ने कार्रवाई करते हुए मुख्य आरोपी जावेद शकील अंसारी और शहबाज खान को गिरफ्तार कर लिया है, जबकि सलमान और सुल्तान अभी भी फरार है। पुलिस का कहना है कि फरार आरोपियों की तलाश जारी है और उन्हें जल्द ही गिरफ्तार कर लिया जाएगा। काल सायंकाळी आमचे बीट मार्शल पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक CFS प्राप्त झाला। बीट मार्शल राकेश बेटवार यांना एक त्यांच्या MDT वर CFS प्राप्त झाला की काच कंपनीजवळ वांद्रा येथे एक व्यक्ती पडलेला आहे आणि रक्तबंबाळ अवस्थेत आहे। त्यावरून ते त्या स्पॉटला गेले असता त्या ठिकाणी रोशन धरमसिंग उइके हा तिथे खाली पडलेला होता पालथ्या अवस्थेत आणि रक्तबंबाळ अवस्थेत होता। त्याच्यावर चाकूने वार केल्याचे दिसून येत होते। त्यावरून राकेश बेटवार यांनी आम्हाला फोनवरून माहिती दिली, तसेच आमच्या DV पथकाला माहिती दिली। आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणचे CCTV फुटेज आम्ही बघितले असता त्या CCTV फुटेजमध्ये आम्हाला त्या ठिकाणी एका ठिकाणी 4 व्यक्ती आणि हा मृतक असे 5 व्यक्ती एका ठिकाणी थांबलेले होते आणि त्या ठिकाणून जात असताना या आरोपितांनी त्याच्यावर चाकूने वार केला आणि त्याला गंभीर जखमी करून ठार केल्याचं CCTV मध्ये दिसून येत होतं। त्यावरून आम्ही आरोपींचे आजूबाजूच्या लोकांना CCTV फुटेज दाखवून आरोपितांची नावं निष्पन्न केली। त्यात आरोपी जावेद उर्फ शकील अंसारी, शहबाज जहीर खान, सलमान आणि सुलतान अशा 4 आरोपींविरुद्ध आम्ही बीट मार्शलच्या तक्रारीवरून 103 BNS अन्वये गुन्हा नोंद केलेला होता। गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही आरोपी जावेद उर्फ लाल शकील अंसारी याला काल अरेस्ट केला। त्या अरेस्ट केल्यानंतर तपासादरम्यान असे दिसून आले की जावेद अंसारी आणि शहबाज खान या दोघांनीच त्याला मारलेलं आहे यापूर्वीच्या त्यांच्यात झालेल्या भांडणावरून। आणि जे CCTV मध्ये सलमान आणि सुलतान दिसत आहे यांचा सध्यापर्यंत कुठलाही रोल दिसून येत नाही अरेस्ट आरोपीच्या सांगण्यावरून। तरी त्यात एकंदरीत तपास आमचा सुरू आहे। सध्या जावेद शकील अंसारी हा अटक आहे। जावेद शकील अंसारी हा याने 1-1.5 वर्षापूर्वी मृतक रोशन जो आहे त्याला मारलेलं होतं। त्याची तक्रार कुठे झालेली नव्हती। हा जो रोशन आहे हा असा छोट्या मोठ्या अशा चोऱ्या करायचा, परंतु तो रेकॉर्डवर आलेला नव्हता। त्या चोरीच्या याच्यातून त्यांनी त्याला 1 वर्षापूर्वी मारलेलं होतं आणि तेव्हापासून त्यांची आपसी दुश्मनी चालू होती। 3-4 दिवसापूर्वी जो मृतक आहे रोशन याने जावेद अंसारी जो आहे याला हातबुक्कीने मारहाण केली होती आणि मारण्याची धमकी सुद्धा दिली होती। त्यावरून जावेदला वाटलं की आता हा आपल्याला मारणार आहे, म्हणून काल जावेद त्याच्याकडे गेला आणि जावेदला तो त्या ठिकाणी असा बसलेला दिसताच जावेद आणि शहबाज हे दोघे तिथे गेले आणि त्या दोघांनी त्याला तिथे मारलं। नाही, असं काही कॉल वगैरे आल्याची माहिती समोर येत नाही। कारण न्यूज के लिए विशाल बंबड़वार की रिपोर्ट। प्राइम एक्सोटिका सलून अब धर्मपेट में, जहां लग्जरी, केयर और ब्यूटी मिलकर बनाते हैं एक परफेक्ट एक्सपीरियंस। यहाँ हर सेवा है प्रीमियम। हमारे सिग्नेचर कोरियन हेयर स्पा, टिफनीज हेयर केयर और स्किन केयर के साथ प्राइम एक्सोटिका, जहां हर कदम पर मिलता है लग्जरी का एहसास और हर क्लाइंट को मिलता है घर जैसा प्यार। पायल मंधारी द्वारा स्थापित प्राइम एक्सोटिका सिर्फ एक सैलून नहीं बल्कि है खूबसूरती और आत्म देखभाल का प्रीमियम ठिकाना। विजिट एस प्राइम एक्सोटिका नियर शिवाजी नगर, धर्मपेट, अपोजिट स्टारबक्स, नागपुर। Luxury that feels like home.